ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लातूरमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर किमान 5 दिवस शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्यानं आणि 31 जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत असल्यानं आपलं सोयाबीन खरेदी केलं जाईल की नाही याची शेतकऱ्यांना चिंता वाटते। लातूर हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळे इथले शेतकरी जे आहेत ते सोयाबीनचे जे भाव आहेत त्यावर लक्ष ठेवून असतात। इथल्या शेतकऱ्यांचं जर आपण लक्षात घेतलं तर गेल्या सीझन मध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, कारण भाव जो आहे तो सातत्यानं कमी कमी होत गेला। 4000च्या आतच हा भाव राहिलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 52 हमीभाव केंद्र जी आहे ती सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीकडून चालवले जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी जी आहे ती आडत बाजारापेक्षा लातूरच्या या हमीभाव केंद्रांवर होते आहे। 31 जानेवारी ही तारीख शेवटची आहे शेतकऱ्यांना इथे माल आणण्यासाठी। शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होते आहे की 31 जानेवारी पर्यंत जो शेवटचा तारीख आहे ती वाढवण्यात यावी, ज्यामुळं हमीभाव केंद्रांवर गर्दी होणार नाही। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी,